मुंबई 26/11 हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने झटका दिलाय। राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याचा अर्ज फेटाळण्यात आलाय। भारतात प्रत्यार्पण न करण्याची तहव्वूर राणाने याचिका केली होती। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर खटला दिल्लीत जाण्याची शक्यता आहे। तर पटियाला हाऊस न्यायालयाने मुंबईतील खटल्याचे रेकॉर्ड मागवले आहेत। तहव्वूर राणाचं पितळ उघडं पडलं, कारण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर राणाची याचिका फेटाळून त्याला भारतात पाठवलं पाहिजे असा एकमुखी निर्णय दिला होता। तहव्वूर राणाच्या माध्यमातूनच हा डेव्हिड हेडली 26/11च्या मुंबईला आला होता। त्याने ज्या ज्या घटनांवरती बॉम्बस्फोट केले, 10 अतिरेकी हल्ले केले, त्यांचे सगळे फोटो ज्याने तहव्वूर राणाने सगळीकडे पाठवले होते, लष्कर तोयबाला दिले होते। त्यामुळे आता तहव्वूर राणा याला पाठवल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल। याला वेळ लागेल अशी आशंका चुकीची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।